कालचा तुमचा टेस्टचा रिस्पॉन्स खरंच खूप छान होता. पण इतक्या सर्वजणांची टेस्ट तपासणं प्रॅक्टिकली शक्य नसल्यामुळे आता मी हा पर्याय निवडला आहे की या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला तुमची स्वतःची टेस्ट कशी चेक करायची आणि कसे मार्क द्यायचे हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापली टेस्टची वही समोर घेऊन बसा, पेन घ्या हातात किंवा पेन्सिल घ्या हातात आणि प्रश्न चेक करायला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पहिला होता जो MCQचा होता. त्यामध्ये ॲडजॉइंट मॅट्रायसेसचं गणित होतं. आता इथे उत्तर कोणतं आहे त्यापेक्षा उत्तर कसं आलं आणि हे टेक्निकली कसं काढतात हे समजून घेऊया. दिलेल्या मॅट्रिक्समध्ये बघाल तर 1 आणि 4 जे आहे यांची पोझिशन जी असते ती ॲडजॉइंट मॅट्रिक्सच्या वेळी उलटी होते. म्हणजे जिथे 1 आहे तिथे 4 आणि 4 आहे तिथे 1, जसं दाखवलेलं आहे तुम्हाला बाणाने, तिथे कळेल तुम्हाला. त्यामुळे 4 तर त्या पोझिशनला वरती येत आहेत, म्हणजे खालच्या पोझिशनला 1 गेलाय, म्हणजे B=1 हे कळलं असेल तुम्हाला. आणि 2 आणि 3 ची पोझिशन मात्र बदलत नाही, तर त्यांचे साईन्स बदलतात, चिन्ह बदलतात. म्हणजे 3 आहे तिथेच -3 होईल आणि 2 आहे तिथेच -2 होईल. याचा अर्थ कम्पेअर केलं तर A=-2 म्हणजे आन्सर आहे A=-2 आणि B=1. आन्सर A. चेक करू शकता तुम्ही आणि जर बरोबर असेल तर 1 मार्क देऊ शकता तुम्ही. आता दुसरा MCQ बघूया, ज्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्सच काढायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 2 आणि 1 ची पोझिशन चेंज होईल. 1च्या ठिकाणी 2 जातील, 2च्या ठिकाणी 1 येईल आणि -4 आणि 3 जे आहेत त्यांची साईन चेंज होतील. म्हणजे -4च्या तिथेच राहील, तिथे 4 होईल आणि 3च्या इथे -3 होईल. म्हणजे असा आन्सर आहे, आन्सर B. सो ते आन्सर करेक्ट द्या. नेक्स्ट तिसरा MCQ बघूया, ज्यामध्ये आपल्याला P स्टेटमेंट दिलेलं आहे द सन हॅज सेट आणि Q स्टेटमेंट दिलेलं आहे द मून हॅज रिझन. आणि सिम्बॉलिक फॉर्म करायला सांगितलेलं स्टेटमेंट आहे द सन हॅज नॉट सेट ऑर द मून हॅज नॉट रिझन. नीट बघितलं, द सन हॅज नॉट सेट याचा अर्थ नॉट आलाय, म्हणजेच आपल्याला निगेशन वापरावं लागेल, म्हणजेच तिथे होईल निगेशन P. कनेक्टिव्ह ऑर आलंय म्हणजे आपल्याला ऑरचं सिम्बॉल वापरावं लागेल. आणि पुढचं स्टेटमेंट बघितलं तर द मून हॅज नॉट रिझन आहे, याचा अर्थ इथे सुद्धा नॉट आल्यामुळे आपल्याला निगेशन वापरावं लागेल, म्हणजेच निगेशन Q होईल. म्हणजेच आपला आन्सर होईल निगेशन P ऑर निगेशन Q, म्हणजेच ऑप्शन C. आता आपण दुसरा प्रश्न बघूया, ज्यामध्ये पहिला सम आहे त्यात आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. P आणि Q स्टेटमेंट ट्रू सांगितलेले आहेत, R आणि S स्टेटमेंट्स फॉल्स सांगितलेले आहेत आणि मग आपल्याला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे. पहिलं काम, उत्तरात आपण ट्रूथ व्हॅल्यू P आणि Q ची T लिहिणार, R आणि S ची F लिहिणार आणि जे सम दिलंय तिथे त्या ठिकाणी T आणि F असं पुटअप करणार. म्हणजेच तुम्हाला आन्सरमध्ये कळेल की जिथे निगेशन P होतं तिथे निगेशन T लिहिणार, साईन ॲज इट इज राहणार, निगेशन Qच्या इथे निगेशन T होणार, आरच्या इथे F होणार, Qच्या इथे T होणार, आरच्या इथे F होणार, Pच्या इथे T होणार, आरच्या इथे F होणार. बाकी मधले साईन आहे त्याप्रमाणेच राहतील. आता निगेशनसाठीचे रूल बघूया. निगेशन करायचं असेल तर आपल्याला आहे त्याच्या उलट करायचं आहे, म्हणजे निगेशन Tचं होईल F अँड ॲज इट इज राहील, निगेशन Tचं पण होईल F अँड F आहे तसाच राहील, बाहेर आहे ऑर ब्रॅकेटमध्ये. आता इथे निगेशन नसल्यामुळे आता आपण रूल वापरू शकतो, अँडचा रूल. अँडचा रूल असतो दोन्ही T असतील तर T, बाकी सगळे F. इथे दोन्ही T नाही आहेत, याचा अर्थ आन्सर आहे F. मधलं चिन्ह ऑर तसंच राहील, इथे सुद्धा ब्रॅकेटमध्ये T अँड F दिसतंय. मग अँडचाच रूल फॉलो केला, दोन्ही T असतील तर T, बाकी सगळे F. दोन्ही T नाही आहेत म्हणजे F येणार. पुढच्या स्टेपला आपण जाणार तर F अँड ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. अँड आहे, अँडचा रूल दोन्ही T असतील तर T, बाकी सगळे F. आता दोन्ही T नाही आहे त्याचा अर्थ आन्सर Fच येणार, म्हणजे F अँड F होईल. ऑर इथे आपण ब्रॅकेटमध्ये रूल वापरू शकतो किंवा तशी स्टेप ठेवून पुढच्या वेळी वापरू शकतो, पुढच्या स्टेपला वापरू शकतो, कसंही चालेल. F अँड F, अँडचाच रूल मगाशी माहिती आहे, दोन्ही T असतील तर T, बाकी सगळे F. इथे F येईल, पुढची स्टेप पण ऑर ॲज इट इज राहील. F ऑर Fचं, ऑरचा रूल सांगतो दोन्ही F असतील तर F,
म्हणून एफ येईल. म्हणजेच एफ ऑर एफ होईल. ऑरचा रूल पुन्हा फॉलो होईल. ऑरचा रूल दोन्ही एफ असतील तर एफ, बाकी सगळे टी. दोन्ही एफ आहेत याचा अर्थ आन्सर एफ. आन्सर कम्प्लीट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज एफ. जर असं पूर्ण असेल तर या गणिताला 2 मार्क द्या. समजा तुम्ही किमती बरोबर भरल्या असाल आणि पुढचं काही जमलं नसेल किंवा पुढच्या व्हॅल्यू चुकल्या असतील तर जिथे किमती भरल्या त्याला हाफ मार्क, त्याच्या पुढची स्टेप बरोबर असेल तर हाफ मार्क. असं पूर्ण असेल तर या गणिताला 2 मार्क द्या. आता आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचं दुसरं गणित बघूया. दोन्ही वाक्य पहिली जी मगाशा गणितात लिहिली होती ती तशीच लिहिणार आणि गणित लिहिल्यानंतर जिथे जिथे किमती भरायच्या तिथे तिथे किमती भरणार. म्हणजेच आरच्या ठिकाणी एफ, पीच्या ठिकाणी टी, क्यूच्या ठिकाणी टी. म्हणजेच होईल कसं, निगेशन एफ डबल इम्प्लाइज टी इम्प्लाइज निगेशन टी. पुढच्या स्टेपला निगेशनचे रूल पहिले वापरून घेणार. म्हणजेच निगेशन एफचं होणार टी, डबल इम्प्लाइज टी ॲज इट इज राहील, इम्प्लाइज निगेशन टीचं होणार एफ. आता पुढच्या स्टेपला आपल्याला ब्रॅकेट सोडवावं लागेल. म्हणजेच टी डबल इम्प्लाइज टी हे सोडवावं लागेल. डबल इम्प्लाइजचा रूल सांगतो आपल्याला सेम असतील तर टी, वेगळे असतील तर एफ. टी अँड टी डबल इम्प्लाइज टी आहे याचा अर्थ सेम आहेत, याचा अर्थ आपल्याला टी उत्तर लिहावं लागेल. पुढची स्टेप आहे तशीच फॉलो करणार, इम्प्लाइज एफ. आता इम्प्लाइजचा रूल लागेल. इम्प्लाइजचा रूल आठवत असेल तर पहिला टी दुसरा एफ असेल तर एफ, बाकी सगळे टी. जर नीट बघितलं तर इथे पहिला टी दुसरा एफ दिसतोय, याचा अर्थ आन्सर एफ आहे. याप्रमाणे आपल्याला या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मिळाली आहे एफ. जर हे पूर्ण बरोबर असेल तर 1 मार्क आहे या गणिताला, कारण टोटल मार्क्स 3 आहेत या पहिल्या गणिताचे. पहिल्या गणिताला होतं 2 मार्क, दुसऱ्या गणिताला आहे 1 मार्क. इथे जर किमती बरोबर भरल्या असतील तरी हाफ मार्क मिळेल आणि पुढचं जर बरोबर सोडवलं असेल सगळंच तर 1 मार्क, पण मध्ये काही चुकलं असेल तर मात्र हाफच मार्क मिळेल, पूर्ण 1 मार्क मिळणार नाही. आता पुढच्या गणिताकडे जाऊया. दुसरं गणित ज्यामध्ये आपल्याला 3 गणितं आलेली आहेत 1-1 मार्काची. त्यातलं पहिलं आहे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी सर्वात पहिलं त्यात कोणतं कनेक्टिव्ह आहेत का हे चेक करणं गरजेचं आहे. आपण वाक्य वाचूया. एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. नॉट हे कनेक्टिव्हचं काम करत आहे. ओके. पुढे आहे बट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटिजर. बट हे सुद्धा कनेक्टिव्हचं काम करते आणि वाक्य मांडताना कनेक्टिव्ह घ्यायचे नाहीत. मग आता बट आहे याचा अर्थ बटच्या अगोदरचं पहिलं स्टेटमेंट आणि बटच्या नंतरचं दुसरं स्टेटमेंट. मग त्यानुसार आपल्याला पी मानावा लागेल. एक्स इज इरॅशनल नंबर, नॉट वापरणार नाही. क्यू स्टेटमेंट असेल एक्स इज अ स्क्वेअर ऑफ इंटिजर. एक्स घ्यावा लागेल, कारण जरी तिथे नसला तरी एक्स शिवाय ते वाक्य पूर्ण होणार नाही. मग आपण सिम्बॉलिक फॉर्म जर तयार करायला गेलो तर पहिलं स्टेटमेंट मध्ये नॉट दिसतोय याचा अर्थ निगेशन वापरावं लागेल. म्हणजेच होईल निगेशन पी. बट हे अँडचं काम करतं म्हणून बटच्या इथे आपण आता सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना अँड लिहिणार. आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला नॉट दिसत नाहीये म्हणजे ॲज इट इज क्यू लिहिणार. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म होईल निगेशन पी अँड क्यू. पहिलं हे जर पूर्ण बरोबर असेल तर 1 मार्क. यात जर तुम्हाला मानलं असाल आणि पुढचं काही जमलं नसेल तर मात्र हाफ मार्क राहील. ओके. पुढच्या गणिताकडे येऊया. दुसरं गणित जिथे आपल्याला ड्युअल लिहायचं आहे दिलेल्या स्टेटमेंटचं. ड्युअलच्या बद्दल आपण अगोदरही बघितलं होतं. ड्युअलच्या इथे अँड असेल तर ऑर करायचं किंवा उलट ऑर असेल तर अँड करायचं. कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ करायचं किंवा कॅपिटल एफ असेल तर कॅपिटल टी करायचं. स्मॉल टी असेल तर स्मॉल सी करायचं किंवा उलट स्मॉल सी असेल तर स्मॉल टी करायचं. मग या ड्युएलच्या गणितात निगेशन पी तसेच राहील, अँडचे ऑर होईल. निगेशन क्यू तसेच राहील, अँडचे ऑर होईल. स्मॉल टीचा स्मॉल सी होईल, ऑरचा अँड होईल. क्यू तसाच राहील, अँडचा ऑर होईल. कॅपिटल एफचा कॅपिटल टी होईल, ऑरचा अँड होईल.
स्मॉल सी आहे तिथे स्मॉल टी होईल, अँडचं ऑर होईल, आर तसाच राहील. म्हणजे जे समोर दिसतंय ते तुम्हाला उत्तर दिसेल. हे जर पूर्णच्या पूर्ण बरोबर असेल तरच 1 मार्क, कोणतीही गोष्ट चुकली असेल तर मार्क मिळणार नाहीत. त्याच्याच पुढचं तिसरं गणित आपण बघूया. इथे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट लिहायची आहे. स्टेटमेंट पहिलं वाचून घेऊया. द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड ऑर द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड. यासाठी आता आपल्याला सर्वात पहिलं कनेक्टिव्ह बघितलं पाहिजे कोणतं आहे. तर आपल्याला इथे कनेक्टिव्ह ऑर दिसते. याचा अर्थ ऑरच्या अगोदर जे आहे ते पहिलं स्टेटमेंट आणि ऑरच्या नंतरचे जे आहे ते दुसरं स्टेटमेंट. म्हणून आपण पहिलं स्टेटमेंट द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड याला पी मानूया आणि दुसरं स्टेटमेंट द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड ला क्यू मानूया. मग आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म कळेल. तिथे कोणताही नॉट नसला आल्यामुळे आपल्याला निगेशनचं चिन्ह देण्याची गरज नाहीये. म्हणजेच पी मध्ये ऑर आहे म्हणून ऑरचा सिम्बॉल क्यू, म्हणजेच आपला सिम्बॉलिक फॉर्म होईल पी ऑर क्यू. आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला पी स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, क्यू स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे हे शोधायचं आहे. बघूया. पी स्टेटमेंट द स्क्वेअर ऑफ एनी इवन नंबर इज ऑड. कोणत्याही इवन नंबरचा स्क्वेअर ऑड असतो आहे हे बरोबर आहे की चुकीचं आहे आपण चेक करूया. 2चा स्क्वेअर 4 इवन आहे, 4चा स्क्वेअर 16 इवन आहे, 8चा स्क्वेअर 64 इवन आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट फॉल्स आहे. म्हणून आपण तिथे लिहिणार ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज कॅपिटल एफ. पुढचं स्टेटमेंट बघूया. द क्यूब ऑफ एनी ऑड नंबर इज ऑड. हे ट्रू आहे की फॉल्स आहे बघूया. 1चा क्यूब 1, 3चा क्यूब 27 दोन्ही ऑड आले, 5चा क्यूब 125 ऑड आहे. याचा अर्थ हे स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिसतंय. म्हणजेच आपण ह्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी लिहिणार. मग आता ह्या व्हॅल्यूज आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये भरणार. म्हणजेच पी ऑर क्यू इक्विव्हॅलंट टू व्हॅल्यू पुटअप करणार एफ ऑर टी. ऑरचा रूल वापरणार. ऑरचा रूल सांगतो दोन्ही एफ असतील तर एफ, बाकी सगळे टी. दोन्ही एफ नाही आहेत याचा अर्थ इथे आन्सर येईल टी. म्हणजेच ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज कॅपिटल टी. इथे हे गणित आपलं संपलेलं आहे. जर पूर्ण असं बरोबर असेल तर 1 मार्क. समजा तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म बरोबर लिहिलात, पुढच्या व्हॅल्यूज काढता आल्या नाहीत किंवा व्हॅल्यूज बरोबर काढल्यात पण त्याच्या पुढचं नीट सोडवता आलं नाही तर मात्र सिम्बॉलिक फॉर्मसाठी हाफ मार्क मिळेल, पुढचे मार्क मिळणार नाहीत. आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. तिसरं गणित ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ टेबलनुसार दिलेलं स्टेटमेंट हे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन की कॉन्टिंजन्सी हे ओळखायचं आहे. मग त्यासाठी आपण ट्रूथ टेबल फॉर्म करणार. आता ट्रूथ टेबल कसं फॉर्म करायचं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे येतंय, त्यामुळे मी इथे फक्त आन्सर देत आहे. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रत्येक कॉलम तुमचे बरोबर आहेत का, याचप्रमाणे आहेत का, आन्सर करेक्ट आहे का हे चेक करून घ्या. हे इथे मी एक्सप्लेन नाही करत कारण व्हिडिओ खूपच मोठी होऊ शकेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ते चेक करून घ्या. चेक करून झाले असेल तर आपल्याला लास्ट कॉलममध्ये टी आणि एफ या दोन्ही व्हॅल्यू दिसतील. याचा अर्थ जर दोन्ही व्हॅल्यू असतील तर ते कॉन्टिंजन्सी असेल. म्हणून शेवटचं वाक्य असेल द गिव्हन स्टेटमेंट इज कॉन्टिंजन्सी. ओके. इथे जर सर्वच्या सर्व बरोबर असेल आणि शेवटचं वाक्य लिहिलं असेल तर पूर्णच्या पूर्ण 3 मार्क मिळतील. समजा तुम्ही गणित बरोबर सोडवलेलं आहात पण वाक्य लिहिलं नाहीत तर मात्र तुमचा हाफ मार्क कट होईल. ट्रूथ टेबलमध्ये जर तुम्ही टी किंवा एफ लिहिताना खाडाखोड केलेली आहात किंवा खोडून साईडला बरोबर लिहिलेला आहात तर मात्र कोणत्याही प्रकारे मार्क लिहायचे नाहीत, त्या गणिताला मार्क मिळणार नाहीत. ओके. त्यामुळे जर बरोबर असेल तर 3 मार्क, खाडाखोड असेल तर 0 मार्क, गणित पूर्ण बरोबर सोडवलेलं आहात पण शेवटचं वाक्य लिहिलेलं नाही आहात 2.5 मार्क. याप्रमाणे राहील. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3.
त्यातलं पहिलं गणित. तिथे सुद्धा आपल्याला ट्रूथ टेबल दिसत आहे. ट्रूथ टेबलचा फॉर्मॅट आहे आणि तिथे आपल्याला लॉजिकली इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत. सेम वे हा सुद्धा प्रकार तुम्हाला जमतो चांगल्या प्रकारे. याची खूप प्रॅक्टिस झालेली आहे तुमची. त्यामुळे इथे मी उत्तर ठेवत आहे समोर स्क्रीनवर आणि तुम्ही ते चेक करा प्रत्येक कॉलममधल्या व्हॅल्यू सेम आहेत का. आणि व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करून झाल्यावर जर अँसर करेक्ट असेल तर मात्र तुम्ही, जर पूर्ण अँसर करेक्ट असेल तर 3 मार्क देणार आहात. आणि जर खाडाखोड किंवा टीला खोडून एफ करणं, एफला खोडून टी करणं केलं असाल तर 0 मार्क द्याल. त्याचे मार्क द्यायचे नाहीत. आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. दुसरं गणित आहे ज्याच्यात आपल्याला सर्किट डायग्राम दिलेली आहे आणि सर्किट डायग्राम वरून सिम्बॉलिक फॉर्म सांगायचा आणि स्विचिंग टेबल काढायचा आहे. सर्वात पहिलं आपण जितके स्विच आहेत त्यांचे स्टेटमेंट्स ॲझ्युम करून लिहितो. S1 आहे म्हणून लेट P द स्विच S1, निगेशन P द स्विच S1 डॅश दिसतोय आपल्याला म्हणून त्याला ॲझ्युम करणार. S2 दिसतोय म्हणून Q स्विच S2 डॅश पण दिसतोय म्हणून द स्विच S2 डॅशला आपण निगेशन Q लिहिणार. लॅम्पसाठी आपण L मानतो, स्मॉल L, सो द लॅम्प L. आता सिम्बॉलिक फॉर्म बघूया कशा पद्धतीने मिळतोय. आपल्याला वरती S1 स्विच दिसतोय आणि नंतर पुढचं आहे ते आपल्याला खाली दिसतंय, मीन्स पॅरलल मध्ये आहे. S1 म्हणजे P, पॅरलल असेल तर आपण ऑर घेतो म्हणून P ऑर. आता पॅरलल मध्ये आपल्याला पुन्हा एक अँड मध्ये सर्किट दिसतंय जे आहे S1 डॅश आणि S2 डॅश. त्यामुळे आपण डॅश असल्यामुळे निगेशन वापरतो. सो निगेशन P अँड निगेशन Q, कारण सिरीज मध्ये असेल तर आपण अँड वापरतो. आता हे एक पूर्ण सर्किट झाल्यामुळे, वरचा एक पूर्ण बॉक्स तयार झाल्यामुळे आपण त्याला ब्रॅकेटमध्ये घेणार, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. आणि त्याला जर नीट बघितलं तर पुन्हा पॅरलल एक सर्किट आलेलं आहे म्हणून मध्ये आपण सिम्बॉल ऑर टाकणार. बरेच विद्यार्थी हा ऑरचा सिम्बॉल विसरतात आणि मग मात्र त्यांच्या मिस्टेक्स होतात, मार्कच जातात. तर तो ऑर आहे की नाही आपल्या गणितात चेक करा. त्यानंतर पुढे पुन्हा आपल्याला सिरीजमध्ये 2 स्विचेस दिसत आहेत, S1 आणि S2, म्हणजेच P आणि Q. सिरीजमध्ये आहेत म्हणून P अँड Q येणार. म्हणजेच तुमचं फायनल आन्सर असेल ते समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, P ऑर Q इन ब्रॅकेट निगेशन P अँड निगेशन Q, ब्रॅकेट कम्प्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, ऑर P अँड Q. असं असेल तर तुमचा इथे 1 मार्क नक्की झाला. त्यानंतर आपल्याला स्विचिंग टेबल काढायचं आहे. त्या स्विचिंग टेबलसाठी आपण T आणि F न वापरता 1 आणि 0 वापरतो. त्यामुळे स्विचिंग टेबलचं आन्सर मी इथे समोर ठेवलेलं आहे. त्यामुळे ते प्रत्येक कॉलम चेक करून घ्या. जर बरोबर असेल तर 2 मार्क द्या. जर मध्ये काही मिस्टेक असेल, चुकलं असेल तर मात्र त्याचे मार्क तुम्हाला मिळणार नाहीत, 0 मार्क द्यायचा आहे. त्यानंतरचं पुढचं गणित आहे ते मॅट्रिक्सचं आहे, ज्याच्यात तुम्हाला ॲडजॉइंट मेथडने इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. हा फॉर्मॅट सुद्धा तुम्हाला येतो आणि हे गणित खूप मोठं असल्यामुळे मी इथे स्क्रीनवर तुमच्या अँसरचे पेजेस ठेवत आहे आणि ते तुम्ही प्रत्येक अँसर प्रॉपरली करेक्ट लिहिलेत का ते चेक करा. आणि जर सगळे आन्सर करेक्ट असेल तर 3 मार्क द्या. समजा एखादी व्हॅल्यू चुकली असेल, M11 किंवा A12 किंवा M31 अशी एखादी व्हॅल्यू चुकली असेल तर तिथे हाफ मार्क कट होईल आणि फायनल आन्सरमध्ये सुद्धा तुमच्या मिस्टेक राहील, म्हणजेच त्याचा 1 मार्क मिळणार नाही. समजा एकच व्हॅल्यू चुकली आहे तुमची, बाकी सगळं बरोबर असाल तर तुम्हाला तिथे 1.5 मार्कच मिळेल. पूर्ण गणित बरोबर असेल तर 3 मार्क, एक मिस्टेक आहे 1.5 मार्क, कारण तुमची ती व्हॅल्यू चुकली आहे त्याच्यामुळे फायनल आन्सर चुकलंय. आणि समजा
2 किंवा 3 मिस्टेक असतील तर तुम्हाला 1 मार्क मिळेल. त्यामुळे ही व्हिडिओ इथेच पॉज करून हे गणित नीट तपासून घ्या. इथे आपला संपूर्ण पेपर तपासून झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला किती मार्क मिळालेत हे नीट तपासून बघा आणि तुमच्या समोर दिलेल्या फॉर्मॅटमध्ये तशीच माहिती भरून मेसेज ग्रुपवर करा. तुमचं नाव, क्वेश्चन 1 किती मार्क. क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला 3 MCQ आहेत, पण तिथे 2च सोडवायला सांगितले आहेत, त्याच्यामुळे त्याचे 2च मार्क धरा. जर तुम्हाला 3 मार्क असतील तर 2 मार्क लिहा आणि कंसात 3 टाका, म्हणजे मला समजू शकेल की तुम्हाला MCQचे सगळेचे सगळे क्वेश्चन्स सोडवता आलेत. क्वेश्चन 2 मध्ये किती मार्क्स आहेत ते लिहा, क्वेश्चन 3 मध्ये किती मार्क्स आहेत ते लिहा आणि टोटल मार्क्स असे खाली लिहून हा मेसेज ग्रुपवर सेंड करा. होप सो तुम्हाला या व्हिडिओचे 2 फायदे झाले असतील. तुम्हाला पेपर कसा तपासायचा हे कळलं असेल आणि तुम्हाला पेपरमधल्या काही शंका असतील तर त्यांचं निरसनही झालं असेल. थँक्यू व्हेरी मच. भेटूया लवकरच. बाय.